हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि इथे बघा, सकाळचाच पाऊस चालू झालेला होता. तुम्ही बघू शकता खूप मोठा पाऊस आलेला होता. आणि मे महिन्यातच पाऊस खूपच यायला लागलेला आहे. कारण आमच्या इकडे तर थोडा थोडा म्हणजे एक दिवसाआड किंवा रोजच चालू झालेला आहे पाऊस. आणि नंतर इकडे मी ज्यूस बनवायला घेतला होता. तर बीट, पालक, पुदिना, आवळा आणि गाजर याचा मी ज्यूस बनवणार होते. आणि खूप हेल्दी आणि खूप छान पण लागतो. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून पूर्ण ते बारीक करून घ्यायचं आणि नंतर गाळणीमध्ये गाळून असा ज्यूस तयार होतो. तुम्ही बघू शकता. आणि खूप छान पण लागतो प्यायला. कारण की ज्याला आवडतो त्यांनी प्यावंच नक्की. मुलं तर काही पित नाही आहेत कारण त्यांना ते जातच नाही आहे. तर मी तर पीत असते. आणि नंतर मी ते सगळं आवरल्यानंतर दळण वगैरे करायला घेतलं होतं. तर गावाकडून गहू आणले होते, ते स्वच्छ करून ठेवायचे होते. त्याच्यामुळे मी वर्षभरासाठी आणलेले गहू नीट चाळून त्याला पावडर वगैरे लावून ठेवणार होते. नंतर इथे मी संध्याकाळी जेवणासाठी पालेभाजी करणार होती. पालेभाजी, भाकरी आणि भात वरण करणार होते. तर इथे मी शेपूची भाजी करणार होते. त्याच्यासाठी मी मिरची आणि लसणाची फोडणी देऊन शेपूची भाजी टाकून घेतली. आणि त्याच्यामध्ये नंतर मी म्हणजे मुगाची डाळ आणि शेंगाचा कूट वगैरे टाकून शिजायला ठेवणार होते. तर शेंगाचा कूट नंतर टाकायचा म्हणजे खूप छान टेस्टी लागते. आणि डाळ वगैरे धुवून स्वच्छ अगोदरच टाकून घ्यायची. तोपर्यंत भाजी शिजत होती, तोपर्यंत वरण वगैरे करून घ्यायचं होतं. तर असं एक एक माझा स्वयंपाक चालूच होता. आणि पालेभाज्या पण पौष्टिक असतात त्याच्यामुळे माझ्याकडे सारख्या असतातच. आणि नंतर मी ते वरणाची फोडणीसाठी लसूण, मिरची, कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी देऊन वरण सिंपलच करणार होते. तर असा जेवणाचा आजचा मेनू होतो. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.